बघा इथं येताना ना तर काळजी घ्या की तुम्ही ज्यादा रिस्की पॉईंटवर जाऊ नका. पुढे पुढे जाऊ. बघा ही मुलगी इथे एकदम पुढे आलेली आहे, जेणेकरून काही दुर्घटना घडू नये. वैसा वो पिक्चर का हीरो लग रहे तुम अभी. सुप्रभात मित्रांनो, आम्ही निघालो आहे आता. लेटेस्ट जे फेमस रसलपुरा जी खूप रील चालू आहे का तिथं धबधबा आहे छान. आता त्या स्पॉटला आम्ही निघालो आहे. डोंगराच्या खाली आहे आम्ही आता, आणि इथून पुढं आम्ही आता रसलपुऱ्यासाठी रवाना होतो आहे. आपली टीम इथं आता रेडी आहे. तर चला आता भेटूया रसलपुऱ्याच्या धबधब्याला. हां इथून हा 3-4 गाड्या आल्या त्या. आपण आता रसलपुराच्या धबधबाच्या पॉईंटवर आलेलो आहे. जसं की बघताय सगळेजण येत आहे. सकाळचा टाईम असल्यामुळे इथं आता गर्दी खूप कमी आहे. त्या घरांच्या मागं हे जे पाणी दिसतंय आपल्याला, बस इथंच तो धबधबा पुढं जातो आहे. आणि पाऊस चालू असल्याला जोरात वाहतो आहे तो पुढचा स्पॉट रसलपुरा धबधबा. आपली टीम निघाली आहे आता धबधब्याकडे, आणि पुढं समोर जे पाणी आहे तेच पाणी आपल्या धबधब्याकडे जात आहे. हा बघा तो स्पॉट. धकडांचा रस्ता आहे जबरदस्त, सटकंती. हा तो धबधबा आहे जो खाली जाऊन मोठा होतो. जास्त प्रमाणात पाणी दिसतं आहे, जे सगळे खालून रील काढत आहेत. आणि तो स्पॉट आहे खालचा, जिथं खाली सगळे जाऊन हे बघा खाली जाऊन हा मोठा होतो आणि सगळे इथं जाऊन रील काढत आहेत सगळे बघा. आणि हा रील खालून फेमस होतो. हा तो धबधबा आहे. जसं की पाणी बघा तुम्ही किती जोरात वाहतं इथून. धबधबा आहे हो, इथून सगळे फोटो काढू लागले खालून जाऊन. हा बघा रसलपुऱ्या धबधब्यावर आम्ही आलेलो आहे. इथं फोटो सेशन चालू आहे, जे मुळे सर आणि पाळके सर फोटो काढत आहेत. आता इथं आहे मुन्ना वगैरे, आणि भरपूर सकाळी 6 वाजले तर पब्लिक इतकी आहे सकाळी, तर विचार करा दुपारी किती पब्लिक होते. आणि इथं पाण्याचा फ्लो एकदम छान चालू आहे, जो की इथून खाली जातो तो पाणी आणि मागच्या पाण्यामध्ये मिसळतो. एकदम छान स्पॉट आहे. खाली टाकला. किती दिवसानंतर सूर्याचे दर्शन झाले सर आपल्याला? 4-5 दिवसानंतर, कमीत कमी 1 हप्ता झाला असेल. तसं आपल्या मोबाईलमध्ये स्पष्ट दिसतोय सर. हां
बघा इथं येताना ना तर काळजी घ्या की तुम्ही ज्यादा रिस्की पॉईंटवर जाऊ नका पुढे पुढे जाऊ. बघा ही मुलगी इथे एकदम पुढे आलेली आहे जेणेकरून काही दुर्घटना घडू नये. सगळ्यांनी हा आनंद घ्या पण असं रिस्की काही करू नका जेणेकरून आपल्याला कोणाला काही त्रास होणार नाही. नमस्कार अहमद मामू, आपण इथं आज धबधब्यावर आलेलो आहे जो की रसलपुऱ्याचा आहे. तर तुम्ही इथं कधीपासून राहता, काय राहता, थोडीशी माहिती द्या आम्हाला. जवळजवळ जोरात आवाज काढा. आम्ही जवळजवळ 25 वाजेपासून राहतो काय. 5-6 पिढ्या 5-6 पिढ्या. हा 5-6 पिढ्यापासून मला माहिती आहे की बाबा आमचे आजी पणजे दादे आता जुन्या काळापासून राहत असं मला पण तिकडून इकडं समजा. आणि हे जे पर्यटन स्थळ आहे हे धबधब्याला कडाफुटा म्हणतात. कडाफुटा म्हणतात जुनं नाव समजा. आता हे जुन्या गावातून वर जुनं तळ आहे त्याच्यात काही पाणी थांबत नाही वाटतं. आता जागी जागी कट्टे बांधले आणि कट्ट्याहून पाणी समजा खाली येत होते. ते आता जुन्या काळ लोकांना माहीत नव्हतं ते आता माहिती झाली किंवा पहिले रोड नव्हता लोकांना येणं जाणं असं शक्य नव्हता. आता रोड झाला मागच्या वर्षापासून समजा तेव्हा असं लोक यायला लागले. तुम्ही किती वर्षापासून राहता म्हणले इथं? 4 पिढ्यापासून का? 4-5 पिढ्या. 4-5 पिढ्या. आणि कुठं राहता तुम्ही इथे? मी राहतो मादरवाडीला पुढच्या टप्प्याला. हे डोंगरावरच्या कोपऱ्यावरच का? डोंगराची कोपरा. अच्छा. आणि हे जुनं गाव आहे. गावातून एक टप्पा पुढे आहे ह्या रोडला आहे या काटशिर रोडला असे 3 टप्प्यात गाव आहे समजा. आणि गावाचं नाव सांगा तुमच्या. हा लसूणपुरा म्हणून गावाचं नाव आहे. आम्ही राहतो मदरवाडीला. आणि ते जुना लसूणपुरा तो गोबर चौडी मागचं ते एक अजून एक टप्पा होता मग त्या तिकडच्या गावात मिळून गेला तो. रसलपुऱ्याचे 3 टप्पे हा 3 टप्पे 3 टप्प्यात गाव असलेलं. हा 3 टप्प्यात. आता हे पाणी जे जातं हे जातं कुठं नेमकं? हे कशात मिळतं? हरसूलच्या तळ्यात समजा. हरसूलच्या तळ्यामध्ये जातं का? जाटोडं आणि जाटोडं जे नदी लागून समजा हरसूलच्या तळ्यात जाते पाणी. अच्छा. याच्या आधी तुम्ही असे लोक कधी पाहिले होते? नाही कधी नाही पाहिले. लोकांना माहित बी नव्हतं ते. आणि हे मागच्या वर्षापासून रोड झाला ना कच्चा रस्ता होता. रोडचा याचा परिणाम नाही झाला ते जे आधुनिक युगाचा परिणाम झाला जसं की रील वगैरे व्हायरल. आता सर्वांनी काय रील व्हायरल झाली त्यामुळे जे तर आम्ही झालं ते 2-4 दिवसानंतर लोक जरा जास्त दिसायला लागले की असं कोणीतरी पाहायला कोणाला तरी माहीत झालं ते कोणी रील काढून टाकली ते मोबाईलला. तुम्ही लोकांना माहीत झालं आणि किंवा रस्ता बी झाला त्याच्यामुळे रस्ता लोक यायला लागले. त्या निमित्तानं तुम्ही पहिलेच वेळेस आले आज स्पॉट. हा मी बी पहिल्याच वेळेस आलो. म्हणजे तुम्ही एवढ्या वेळेस एवढ्या वर्ष राहून पहिल्या वेळेस आले? हा 5 पिढ्या पाहिला पण मला बी योग नाही आला की पाहायला. आला की ते आपले सगळे भाऊबंद बी आहे पावली बी आहे गावात. आणि विशेष म्हणजे यांचे अहमद मामूचे बंधू जे तर शहरात राहत होते संभाजीनगरला. त्यांनी जे तर इथं जे माहोल म्हणजे पर्यटक जास्त यायला लागले तर त्यांनी जिथं जे तर छोटं जे येतं ती लाल दिसते का तिथं त्यांनी टपरी टाकलेली आहे. पठाणटी हाऊस पठाणटी हाऊस टाकलेली आहे जे की पर्यटकाला चहा पाण्याचं सोय होण्यासाठी. अच्छा. हे छोटंसं ते हे दिसतं ते का? बघा एका रीलच्या व्हायरल मधून म्हणजे मोठा म्हणजे इथं जनसमुदाय यायला लागला आणि इथं पर्यटन स्थळ तयार व्हायला लागलं. पार्किंग बघितली तर खूप पार्किंग कालच्या इंस्टाग्राम रीलला लय नाव ठेवलं माफ करा म्हणे त्यांना आता झालं काय आपण थोडी राजकीय लोक आहे. अरे पुरी दुनिया बोल राहिली सर त्यांच्या विरोधात, मग आपण कोण आहे त्यांसाठी? हे त्यांचं जे पण त्यांचं जास्त घराजवळचं पाव हे बा ते काढत नाही का सर? पाहतो खालून बसली डोंगर तिथं आणि तिथं 2 असं गुफासारखे दगडामध्ये. नमस्कार, मी सुधाकर फाळके, ज्ञान संजीवनी क्लासेसचे डायरेक्टर. आमचा रविवारचा टूर हा खरंच खूप बेटर असतो आणि त्यातला आजचा स्पॉट खरंच युनिक होता. खूप जबरदस्त स्पॉट पाहण्यासाठी मिळालेला आहे. आपल्या परिसरामध्ये इतका सुंदर परिसर लपलेला आहे हे पहिली वेळेस पाहायला भेटलं. म्हणजे महाबळेश्वरला जाण्याची जी फिलिंग आहे
ती फिलिंग या ठिकाणी मिळाली खूप जबरदस्त. आणि आता आम्ही आमच्या नितीन भाऊच्या मित्रांच्या घरी या ठिकाणी चहा घेण्यासाठी थांबलो आहे. इथून जो परिसर दिसतो आहे तो खरंच खूप जबरदस्त आहे. असं वाटतं या ठिकाणी सर्व तिकडचं सोडून द्या आणि इथं राहण्यासाठी या, कारण असा सुंदर निसर्ग या ठिकाणी पाहायला मिळत नाही आहे. आणि त्याच्या सहवासात आजचा दिवस घालायला भेटला तो खूप छान झाला. धन्यवाद. बोला सर. मी पण बोलू का? मग बोलावंच लागेल तुला. मी नितीन पल्ला शिवप्रभात ग्रुपचा मेंबर आहे. आम्ही आज सगळेजण लसमपुरा या निसर्गरम्य वातावरणामध्ये फिरायला आलेलो आहे. त्यानंतर फिरणं झाल्यावर अहमद मामूच्या घरी चहा घ्यायला आलेलो आहे. बोला. नमस्कार, मी योगेश फाळके. आज आम्ही सकाळी रसलपुरा या ठिकाणी आलेलो आहोत आणि अतिशय सुंदर अशी निसर्गरम्य ही जागा आहे. माणसाने नक्की या ठिकाणी व्हिजिट केलं पाहिजे आणि निसर्गातून खूप काही गोष्टी घेतल्या पाहिजे. बोला सर. नमस्कार, मी NM जगदने सर, सुप्रभात ग्रुप सदस्य. मागील 2 वर्षापासून आम्ही आपल्याच छत्रपती संभाजीनगर येथील अपरिचित असले जे स्थळ आहे या स्थळांना दर रविवारी आम्ही भेट देण्याचा प्रयत्न करत असतो. तर आज आम्ही आपल्याच भागातील देवगिरी परिसरातील रसूलपुरा या भागामध्ये आलेलो आहोत आणि इथं आल्याच्या नंतर आम्हाला अद्भुत असं निसर्ग सौंदर्य पाहण्याचा अनुभव मिळालेला आहे. तर माझी अपेक्षा आहे की सर्वांनी आपल्या आयुष्यातला जो मोलाचा जो क्षण आहे तो चांगल्या रीतीने जगण्याचा प्रयत्न करावा, म्हणजे त्यांच्याही जीवनामध्ये समाधान आनंद येईल. धन्यवाद. बोला सर. नमस्कार, मी शिवाजी पल्ला सुप्रभात ग्रुप सदस्य. आज एका नवीन ठिकाणी आम्ही रसलपुरा येथे वॉटरफॉल भेट दिली. पाहून एकदम आनंद झाला. बाकी सदस्यांनी पण येऊन बघावं. चला सर. नमस्कार, माझं नाव नंदकिशोर मुळे, सुप्रभात ग्रुप साधक सदस्य. आज आपल्या सुप्रभात ग्रुपने अतिशय जवळ असलेला जो स्पॉट होता निसर्गाच्या सानिध्यात लपलेला रसूलपुरा, त्या स्पॉटला आम्ही भेट दिलेली आहे. निसर्गाच्या सानिध्यात असलेला हा स्पॉट बऱ्याच दिवसापासून आमच्या ट्रॅकपासून सुटलेला होता, परंतु आज आम्ही या ठिकाणी भेट दिली आणि निश्चितपणे इथल्या नैसर्गिक धबधब्याचा आणि इथल्या नैसर्गिक परिस्थितीचा त्याचबरोबर नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेतलेला आहे. सुप्रभात ग्रुपचे जे इतर साधक आहेत त्यांना विनंती आहे की त्यांनी सुद्धा आपल्या सुप्रभात ग्रुपच्या या ट्रॅकला रेग्युलर जॉईन व्हावं आणि अशा पद्धतीच्या नैसर्गिक सानिध्यांचा आनंद घ्यावा. धन्यवाद. नमस्कार. आज आपण हा स्पॉट जो बघितला हा एक पर्यटन स्थळ म्हणून आता बनलेला आहे, जो पावसाळ्यामध्ये धबधबा जो आहे हा खूप वर्षापासून आहे, पण इथं कोणी येत नव्हतं. कारण की एक ह्या वर्षी जी रील व्हायरल झाली त्या रीलवर बघून सगळेजण इथे इतके जण येत आहेत आणि तो खूप रिस्की पॉईंट आहे की भरपूर जण मी बघितलं का ते इतके पुढे जाऊन फोटो काढतायत आणि एकदम खाली कडा कोर आहे. तर सगळ्यांना माझी विनंती आहे की त्यांनी जातानाही समजून जावे, तिथं सगळ्या निसर्गाचा आनंद घ्यावा, पण तितकीही काळजी घ्यावी का आपला जेणेकरून पुढे काही हानी होणार नाही. तर सर्वांनी या इथे आणि निसर्गाचा आनंद घ्या. नमस्कार, माझं नाव नंदकिशोर पुंडलिकराव ढंगारी. आज रसूलपुरा या ठिकाणी आम्ही सुप्रभात ग्रुप पूर्ण आलेलो आहे. अतिशय सुंदर वातावरण आहे, इथं खूप रम्य वातावरण आहे. तिथला धबधबा सुद्धा खूप बघण्यासारखा आहे. फक्त आम्हाला खाली उतरताना आलं तेवढी शोकांतिका आहे. नेक्स्ट टाइम आम्ही नक्कीच प्रयत्न करू. आता आम्ही मामूकडे आलेलो चहा घ्यायला, खूप छान वाटली. सुप्रभात, मी मनीष गाजरे. आज जे तर रसलपुरा या ठिकाणी आज निसर्गाच्या सानिध्यात आलो होतो धबधबा बघायला. तर हा धबधबा बघितल्यानंतर आता जे तर आपल्याकडं नितीन भाऊचे मित्र जे तर अहमद मामू यांच्या घरी आपण आलेलो आहे आणि त्यांच्याकडून आज आपण चहाचा स्वाद घेतोय. आणि त्यांनी जे तर त्या ठिकाणी पहिल्यांदा आपल्याला पूर्ण ठिकाण दाखवलं आणि त्यानंतर घरी स्वतः घेऊन आले की चहा घ्या. आणि या ठिकाणचा खवा वगैरे खूप प्रसिद्ध होता, त्यांच्या माध्यमातून आज माहिती मिळाली. जबरदस्त ठिकाण आहे आणि पुढच्या आठवड्यात सुद्धा इकडे नियोजन करू की जे की पुढचं स्पॉट बघायचं आहे. तर अजून खूप बघण्यासारखं आहे. धन्यवाद. मी ज्ञानेश्वर गायकवाड. आज जरा थोडं जीवावर आलं होतं याचं,
पण संदीपानं कॉल केला का रसलपुराला जायचं, काहीतरी नवीन बघायचंय, त्यामुळे थोडं प्रोत्साहित झालो. आणि इथं आल्याच्या नंतर हेही कळालं का रसलपुराचं पहिले दूध आणि खवा खूप प्रसिद्ध होता आणि ते अनुभवायला मिळालं का आम्हाला चहाच्या स्वरूपात मिळालंय दूध. मग चहा पिऊन सांगा कशी टेस्ट. चहा एक नंबर आहे आणि सगळं काही नॅचरल आहे इथं. ओके. मी उमेश सोनवणे खूप दिवसानंतर पुन्हा माझ्या सुप्रभात ग्रुपच्या टीममध्ये आलेलो आहे आज. आणि आम्ही आज सर्व मित्र वगैरे सगळं मिळून रसलपुरा या गावी फिरण्याकरता आलेलो आहे. इथं आल्यानंतर इथंच वातावरण आम्ही सगळं मंत्रमुग्ध झालेलो आहे. खूप छान वाटलं आज इथं येऊन. आणि इथं येण्याचं पुन्हा आणखीन एकदा नियोजन करू. बरेचसे स्पॉट बाकी राहिलेले आहे, काही ठिकाणी आम्ही फिरलो व आमचे नितीन भाऊचे मित्र अहमद मामूची तर आम्ही आज सध्या चहा घेतोय. इथलचे दूध वगैरे खूप छान आहे असं ऐकलेलं होतं आणि खरोखर ते अनुभवायला मिळालेलं आहे. धन्यवाद. नमस्कार. आता इथलं जे फेमस खवा आणि दूध आहे तर आपल्याला अहमद मामूने आपल्या मुलासाठी, माझ्या मुलासाठी, अथर्वसाठी दूध दिलेलं आहे, जे की नितीन भाऊही पित आहे तिकडे. आणि हे दूध खरंच खूप असं घट्ट आहे, जे आपल्याला मिळतं एकदम पातळ असतं. हे नाव असं एकदम असं तुटत नाही, म्हणजे इतकं घट्ट आहे. आणि मी तर म्हणतो इथं सर्वांनी उकडे लावून दूध घेण्यासाठी यावं अहमद मामूकडे आणि उकडे लावून घ्यावे. तर इथं हा स्पॉट आपण आज बघण्यासाठी आलो होतो, जो रसलपुऱ्याचा आहे, धबधबा आहे. हा स्पॉट खूप छान आहे आणि इथं आजूबाजूला असंख्य असे स्पॉट आहे. तर सर्वांनी तर या, इथला आनंद घ्या आणि जे रिस्की पॉईंट आहे तिथं जाऊ नका, गेले बी तर सांभाळून जा, अशी माझी विनंती आहे सगळ्यांनी. आणि आता आपण दुधाचा जो स्वाद आहे तो आपल्या मुलाला देऊ थोडासा. बघूया पुढचा स्पॉट. आता अहमद मामूच्या बाजूला आहे, त्यांच्या घराच्या मागेही छान स्पॉट आहे, जो की आपला मोहम्मदा तलाव आहे, त्याच्या बाजूचा जो डोंगर आहे तो डोंगराच्या वरती आपण आलेलो आहे. आता मला तरी वाटतं अहमद मामूने इथं आपण आल्यानंतर त्यांच्या घरी तर 2 शब्द बोलावे. अहमद मामू या पुढे. तुम्ही आम्हाला एवढी मेजबानी दिल्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन आमच्या ग्रुपतर्फे. तर तुम्ही 2 शब्द बोला का तुम्ही इथं काय आले. हां या, थोडं पुढे या. आमच्या गावाच्या परिसरामध्ये आले, मला खूप आनंद. आता मी अहमद मामू मदारवाडी इथून बोलतो. आणि पलार साहेबांनी मला फोन केला इकडे येण्यासाठी गावात. आमच्या इकडं पाहण्यासाठी ते धबधबा आहे रसलपुरा गावात. तर पहाटेच फोन केला, रात्री पण केला होता. मग मी गेलो स्पॉटवर जाऊन आलो आणि त्याला पण दाखवून आणलं. आणि अजून पण आपल्या भागात पायाजोगतं आहे आणि उद्या परवा आपण येणारच आहे, ते पण मी दाखवणारच आहे. समजा चांगला परिसर आहे पाहण्यासाठी. आणि तुम्ही आम्हाला सर्वांना घरी बोलवलं चहा पाण्यासाठी, तर तुमचं खूप खूप अभिनंदन, धन्यवाद. घरी बोलवलं, चहा पाणी पाजली, चहाबद्दल मला खूप आनंद झाला आणि आल्याबद्दल मला खूप खूप आनंद. माझं नाव आहे अथर्व संदीप आढाव. मी बाप्पासोबत गेलतो तिकडं धबधबा पाहिला. मी आज पप्पाला उठिलं आणि पप्पाला घेऊन गेलो आणि तिथं खूप छान नजारा होता. मी पाहून मला लई भारी आनंद झाला. माझ्या पप्पाचा सुप्रभात ग्रुप आहे. तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं असेल माझ्या पप्पाला, मी बी होतो त्याच्यात. आम्हाला अशा नवीन नवीन ठिकाणी जायला आवडतं.